कुटुंबियांच्या भेटीला आलात तुम्ही? हे तिनं हे करायलाच नको होतं, कारण इतका कणखर समाजाशी प्रामाणिक माणूस आम्ही पण बघितला नव्हता. तिथं आले माहीतसुद्धा नव्हते कोण होतं, पण ज्यावेळेस तिथल्या सांगितलं की आम्ही बाहेर दौऱ्यावर असताना की असं असं एक बंधू गुड्डू नावाचे पुण्याहून येत आहेत आणि समाजासाठी मोठी जी सभा झाली होती 2 करोड मराठ्यांची, त्यात हजारो भोंगे त्यांनी मोफत दिले होते. विश्वास बसत नाही खरंच की ते आपल्यात आज नाही आहेत. म्हणून तातडीनं त्यांच्या कुटुंबियाला भेट देण्यासाठी आलो. 4 मुली आहेत, एकदम गरीब आहेत, अत्यंत गरीब आहेत. 10-12 गुंठे त्यांची जमीन आहे फक्त. तर त्या मुलींच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे. आता कमवता कोणी नाही आहे, आता करता पुरुषच घरातला गेल्यामुळं खूप संकटात सापडले ते कुटुंबात. म्हणून एक तातडीची नोकरी पण द्यायची चर्चा झाली कुटुंबाशी, आणि ते लेकीबाळीचं शिक्षण मोफत झालं पाहिजे यासाठी आता चर्चा झालेली त्या विषयावर. कुटुंबाचे पुढच्या जबाबदारीसाठी कुणाशी बोललात? कोण मदत करते? काय सगळं काय कॉलेजचं नाव आहे तुमच्या? नाही हे आता साहेबांचे हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, तिथं हे नानासाहेब टाकळकर यांनी सांगितलं की मी एका मुलीला नोकरीला पण घेतो, नोकरी करून शिक्षण पण घेईल ते. आणि आरोग्यमंत्री आपले तानाजी सावंत त्यांनी सांगितलं की मी 4ही मुलींना शिकवतो पण, आणि लग्नाच्या खर्चापर्यंत सगळं आम्ही करतो ते. त्यामुळे आता ते चॉईस करतील की आता इथं शिक्षण करायचं आहे. मला वाटतं हे कॉलेजवाले पण म्हणले की 4ही मुलीचं शिक्षण आम्ही करतो म्हणून. दादा दुसरं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.